हाय मित्रांनो, आज आम्ही वरती नवानगर फाट्यावर कैऱ्या काढायला जातोय. ते तिथे जर कैऱ्या नसले ना तर आम्ही काजूही दाखवू. काजू जर सुके नसले ना तर आम्ही इथल्या कैऱ्या पाडणार आहोत. अर्ध्या पाडलेल्या आहेत. तुम्हाला रेसिपी पण दाखव कशा बनवून खायचे ते. तर आता नवानगर फाट्यावर लेट्स गो. तर मित्रांनो, आता आलोय वरती. नवानगर फाटा थोड्याच अंतरावर आहे. तर आता जाऊया. तर बघूया मित्रांनो, रिकीच्या बोलण्यावर आम्ही जातोय. नसल्या तर आम्ही येऊ परत खाली. तर चला परत इकडे. तर मित्रांनो, आता नवानगर फाट्यावर थोड्याच वेळात पोचू. दमही खूप लागलाय. आणि ते बघा, उमर आणि अनस तिकडे काम करतात आणि इकडे आस्वाद आणि रिकी चालतात. तिकडे कैऱ्याच दाखवतो. आता चला डायरेक्ट पुढे चला. चला मित्रांनो, लेट्स गो. तर मित्रांनो, हे बघा, हे कैरीचं आंब्याचं झाड आहे आणि आता कैऱ्या आहेत का बघतोय. बघूया कैऱ्या दिसतात काय आपल्याला. बघूया आता. चला मित्रांनो, चला बघू आता कैऱ्या दिसतात काय. अजून एक पुढे झाड आहे तिकडे. त्याच्यावर खोबरा आंबा माहिती आहे ना, तो असतो मोठा मोठा. बघूया आता इकडे कैऱ्या दिसतात काय. तर मित्रांनो आता इथे काय आम्हाला कैऱ्या भेटले नाही. तर आता आम्ही तिकडे खोबरा आंबा आहे ना, तो बघायला जातो. तिथे जर असला ना तर तुम्हाला पाडतानाची व्हिडिओ नक्कीच दाखवेल. चला. हे बोलतात की तिकडे बागेत जाऊया, पण बागेत आधी नंतर जाऊ. आली इकडे समोर भेटतो का बघूया. आणि हे बघा, ही बोटिंगची मजा. इकडे ती शिवशक्ती आणि वाशिष्ठी हे दोन बोटी तुम्हाला फिरवायला नेतील. तर मित्रांनो ते बघा, इथे फणस आहेत. झूम काय जास्त होत नाही. तर आता फणस दाखवलेत ना, तर आता चला जाऊ पुढे. तर मित्रांनो, आस्वाद बोलतो की फणस नेऊया काय, पण फणस अजून पिकला नाही. फणसाची भाजी करायला पण काय नाही. पण फणस थोडासा मोठा झाला की तुम्हाला काढताना नक्की दाखवेन. तर तुम्हाला उद्या माझी नवीन रॉड येणार, ती ओपनिंगची व्हिडिओ दाखवतो. तर उद्या करेन ते व्हिडिओ दुपारच्या आसपास. पण आता तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच पहा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता पुढे जातोय. पुढे. तर मित्रांनो, पुढे आहे तो खोबऱ्या आंब्याचा झाड. तर मित्रांनो, इथे पण कैऱ्या काय भेटले नाही. तर आता तिकडे खालती काजू बघायला जाऊया. नंतर मग खालती कैऱ्या आहेत ना, ते बघायला जाऊ. तर आता आसपासच्या मामाची बोट आहे, दाखवतो तुम्हाला. रत्नसिंधू. थांबा, दाखवतो जरा 2 मिनिटं. ती बघा, ती समोर दिसते ना. थांबा जरा. ही आहेत ना, ही ब्ल्यू कलरची, ती आसपासच्या मामाची बोट रत्नसिंधू. तर आता डायरेक्ट आता काजूच्या झाडाजवळ जाऊ. तर काजूच्या झाडावर सुक्या बिया आहेत काय ते दाखव. आणि आम्ही आहोत आता नवगावातल्या टनात. तर आम्ही आता पुढे जाऊ. आणि हा आमचा वेलदूर गाव समोर. थांबा जरा पुढनाच दाखवतो. समोर वेलदूर गाव आहे, तोही दाखवतो. तर आता डायरेक्ट काजू आहे बघा, हा वेलदूर गाव हा दिसतोय. तो दाखवतो का स्पष्टीकरण दाखवता येणार नाही, कारण का झाडं आहेत ना मध्ये, खालती जात नाही आता आम्ही. आमची वेलदूर गावाची ग्रामपंचायतही दाखवतो तुम्हाला. तर आसवर बोलतोय लवकर जायचंय. तर मित्रांनो, आमच्या वाडीतली पोरं क्रिकेट खेळायला गेली होती रानवीत. सेमीफायनलला हरली कालिगाव धोपासोबत. ती टीमच तशी कडक आहे, तर हरणार नाहीत. आमची पण टीम तशी कडक आहे, पण थोडीशी प्रॅक्टिस नसल्या मला. आणि ही आहे वेलदूर गावाची ग्रामपंचायत. हा लाल पत्र आहे तो. तर डायरेक्ट काजूच्या झाडाजवळ मिळू बा.